श्री संत बाळूमामा, तुझ्या आयुष्यात किती अडचणी येत आहेत तुला माहीत आहे, आणि ती अडचणी आल्यानंतर तू कधीही दुःखी होऊ नको. कारण देव कठोर भूमिका त्यालाच देते जे चांगले कलाकार असतात. म्हणून एक लक्षात ठेव, पिक्चरमध्ये किंवा इतर सिरियलमध्ये कठोर भूमिका त्याच लोकांना दिल्या जातात ज्या लोक चांगले कलाकार असतात. त्यांमध्ये ती पार पाडण्याची हिंमत असते. म्हणून तू कधीही निराश होऊ नको. तुझ्यामध्ये काहीतरी आहे, म्हणून स्वतः देवानी तुला दुःखी सध्या ठेवले आहे. मात्र तू आयुष्यभर दुःखी राहणार नाहीस. तुझ्या आयुष्यात दुःख हे आता मोजकेच दिवस तुझ्यापाशी राहणार आहेत. म्हणून आजपासून तू सर्व दुःख सोडून दे आणि चांगल्या आनंदाने जग. बाळूमामा म्हणत आहेत, आज मला तुझा किमती वेळ मला दे. प्रत्येक वेळी तुझा वेळ तू असा वाया घालतो, मात्र तू आज मला वेळ दे. माझ्या प्रेमळ भक्ता, आज तुझ्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे. या आनंदाच्या बातमीमुळे तू आता आश्चर्यचकित होशील. या अगोदर तू जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसशील तर लगेच सबस्क्राईब कर आणि बाळूमामांविषयी तुझा अनुभव कमेंटद्वारे जरूर कर. बाळूमामा म्हणतात, आता मी तुझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. ती बातमी म्हणजे जो व्यक्ती तुला वर्षानुवर्ष त्रास देत होता, तुझ्या आनंदाचा त्याला हेवा वाटत होता. तुझा आनंद पाहून तो तुझ्या पाठीमागे वाईट बोलायचा, मात्र तुझ्या समोर चांगला बोलायचा. आता त्या व्यक्तीची आजपासून उलटी गिनती सुरू झाली आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, मी त्याला त्याच्या कृत्याची आता शिक्षा देणार आहे. जर तुला माझ्या सामर्थ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर. जर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर लगेच आपला हा व्हिडिओ पुढील 4 ते 5 जणांना जरूर पाठव. प्रिय भक्ता, मी तुझ्यासाठी खूप मोठा आहे. तुझ्या जीवनामध्ये तू आनंदी राहो इतकीच माझी इच्छा आहे. तू आनंदी तर मी आनंदी, यासाठी मी देखील अतूट प्रयत्न करत आहे की तुझे जीवन आनंदी होण्यासाठी. मात्र एक असा व्यक्ती तुझ्या सभोवतीला आहे जो तुझ्यावर जळतो. त्याला आता मी नष्ट करण्यासाठी आलेलो आहे. तू आज हा व्हिडिओ बिनचुकता किमान 10 ते 9 मिनिट जरूर ऐक. तू जितका मला आज वेळ देशील तितकं तुझं भलं होईल. जर तुला बाळूमामांवर खरोखर विश्वास असेल तर आज किमान 10 मिनिट बाळूमामांना तुझे दे. बाळूमामा म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ बाळा, तू इतर वेळ तुझ्या मोबाईलमध्ये घालतो, मात्र मला तू किमान 10 मिनिट देऊ शकणार नाहीस का? कारण आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर माझ्यामुळा तू शेवटपर्यंत हा संदेश पाहिलूस तर नक्कीच तुझ्या शत्रूला करेल. म्हणून आजचा हा संदेश जरूर ऐक. तुझ्या जीवनातील किमान तुझ्या आजच्या दिवसातील किमान 10 मिनिट मला दे. मला ठाऊक आहे तुझ्या जीवनामध्ये तू सध्या दुःखी असतोस, कारण त्याचा अर्थ आहे खूप मोठी अडचण. प्रत्येक वेळी तुला अडचण येते याचा अर्थ आयुष्यभर ती अडचण तुझ्यासोबत राहणार नाही. याचा अर्थ असू देखील असू शकतो, कारण ती अडचण आता ह्या कारणामुळे आली आहे की आता तुझं आयुष्य सुखकर होणार आहे. त्यामुळे आता ही अडचण आली आहे. कारण पुढील काळामध्ये जर तुला अडचण आली तर ती अडचण आल्यानंतर तू आरामात ती अडचणांना सामोरे जाशील. म्हणून आता तुला अडचण आली आहे.
मात्र एक गोष्ट आता निश्चित आहे, तुझ्या आता शत्रूचा निश्चित मी आता नाश करणार आहे आणि मी त्याला त्याच्या चुकीची शिक्षा जरूर देणार आहे. जरूर त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल. त्याला आता संपण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, तुला हे जाणून आनंद होईल की मी त्याला आता खूप शिक्षा करत आहे आणि त्या दिवशी तो संशय घेत नाही. आता तो तुझा जरा देखील संशय घेणार नाही, तुला त्रास देणार नाही. बाळूमामा म्हणतात, जीवन जगण्यासाठी 2 गोष्टी पुरेशा आहेत. युक्ती आणि ताकद असली की जीवन माणूस कसेही जगू शकतो. व्यक्तीला ताकद नसली तरी चालेल, मात्र बुद्धी पाहिजे आणि ती बुद्धी तेव्हाच येते जेव्हा माणूस वाईट परिस्थितीतून सामोरे गेलेला असतो. तेव्हाच त्या व्यक्तीला चांगली बुद्धी येत असते. बाळूमामा म्हणत आहे, जीवन एक असे असते जो सुख दुःख असते. कधी ऊन असते तर कधी सावली असते आणि एक गोष्ट जीवनामध्ये कधीही लक्षात ठेव, तुझ्या सभोवताली लोकांवर सध्या सावली आहे, त्यांच्या घरावर सावली आहे आणि एक गोष्ट लक्षात घेऊ, तुझ्या घरावर देखील ती सावली येणार आहे, फक्त त्याला थोडा वेळ लागणार आहे. सावली येण्यासाठी भरपूर वेळ लागत नसतो, त्याला परिश्रम देखील घ्यावे लागतात. जीवन इतके साधे सरळ नाही आहे, त्याला सरळ आणि साधे करण्यासाठी तुझ्यामध्ये हिंमत पाहिजे. तुला आयुष्यात काय मिळवायचे आहे, काय मिळवायचे नाही, तू ठरव, कारण तुला मी जीवन दिलेलो आहे. तुला कसे जगायचे आहे तू ठरव. तुला जर तुझं जीवन हसवत असेल, मी तुला आज एकच सांगून जातो, तुला जर आयुष्य हसवत असेल तर समज तुझ्या चांगल्या कर्माचे ती फल आहेत. आणि जेव्हा तुला आयुष्य रडवेल तेव्हा तू समजून जा, चांगले कर्म तुला करायची वेळ आली आहे. या दोघांपैकी तुला मला ठाऊक आहे, तुला सध्या आयुष्य हसवत आहे का रडवत आहे. तुला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, काही व्यक्तींना, माझ्या भक्तांना आयुष्य कधी कधी हसवते तर कधी कधी रडवते. याचा अर्थ असा असतो की तो व्यक्ती आयुष्यात नेहमी विचार करत असतो, म्हणून त्याला आयुष्य हसवतो, रडवतो. त्याच्या आयुष्यामधील एकच उद्देश होत असतो, तो म्हणजे त्याला त्याचे आयुष्य हसवत असतो, मात्र तो विचार करून रडत असतो. विचार जो व्यक्ती करत असतो त्याचा अंत कायम होत असतो, म्हणून विचार त्या गोष्टीचा कर जे तुला वरच्या स्थलावर नेतील, नाही की खालच्या. तू कोणाशी खोटे बोलले तरी चालेल, पण तू स्वतःच्या मनाशी कधीही खोटे बोलू नको. म्हणजे तुला आज कोणतेही तरी काम करायचे आहे आणि तुझ्यामध्ये कोणते तरी काम करण्याची हिंमत आहे देखील. तू जर म्हणशील मला आता उद्यापासून त्या कामाला सुरुवात करायची आहे आणि उद्या बघितलं तर तू ते काम करणार नाहीस, याचा अर्थ तू स्वतःला धोका देत आहेस. तू स्वतःशी खोटारडेपणाने वागत आहेस. तुला नक्कीच तुझं आयुष्य रडवेल जेव्हा तू स्वतःशी खोटी बोलशील. बाळूमामा म्हणत आहे, तू कुणाशी खोटे बोललास याचा अर्थ असे नसते तुझे जीवन संपूर्ण संपेल. कधी कधी जीवन खोटे वागायला देखील भाग पाडते आणि वागावे देखील लागते जिथे वागायचे आहे. जिथे तुला खोटे वागायचे नाही तिथे तुझी अक्कल वापरू नको, कारण तू जर तुझी बुद्धी नग तिथे वापरलूस तर मी तुला प्रचंड मोठी शिक्षा देईन. बाळूमामा म्हणत आहे, तुझे आयुष्य सुखकर होईल, पण तू एक गोष्ट चुकी करत आहेस. तू ती मोठी चूक करत आहेस जी तुला आयुष्यात खूप रडवत आहे. तू केवळ अडचणीच्या वेळी मला हाका मारत आहेस, मात्र जेव्हा अडचण जाते तेव्हा माझं नामस्मरण सध्या करत नाहीस.
म्हणजे तुला वाटते आता मी तुझे नीट केले याचा अर्थ आयुष्यभर तुला सुख राहील असं नसते. मी जितकी तुझ्यावर सावली टाकलो आहे ती सावली घ्यायला मला वेळ लागणार नाही. अरे या ब्रह्मांडाचा मालक तर मीच आहे ना, मग तू कसलं मला डोसकं वापरून दाखवतो. तुझ्या जीवनामध्ये रागात कधी चुकीचे तू बोलू नको. तुझं मन चांगले होते पण बोललेले शब्द परत येत नाहीत. जेव्हा तू एखाद्या व्यक्तीशी रागाने बोलत असतो तेव्हा तुझे मन चांगले होईल, मात्र तू जे काही चुकीचे बोलून निघालो आहेस ते शब्द केव्हा देखील जीवनात परत येत नसतात. म्हणून कधीही रागात बोलू नको, किंवा न बोलून तिथून निघ, मात्र रागात कधीही कोणाशी बोलू नको. रागाने केलेले कार्य कधीही धोका देत असते, म्हणून कधीही शांत मनाने काम करत जा. जीवनामध्ये कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतात, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. नवस तेव्हा करायचा असतो जेव्हा तू प्रयत्न केलेला असतो, मात्र तुला त्यामध्ये फळ मिळत नसते तेव्हा तू नवस करायचा असतो. बाळूमामा म्हणतात तुझे स्वप्न पूर्ण होणार नाही जेव्हा फक्त तू नवस करत बसशील, मात्र जेव्हा तू प्रचंड मोठी मेहनत जास्त करशील तेव्हा जर तू नवस केलूस तर मी स्वतः तू जे काही नवस म्हणला आहेस ते न केलूस तरी चालेल, मात्र तुझी जर मेहनत, तुझी जर प्रचंड जास्त वेळ तू त्याला दिला असशील तर मी तुझी नक्कीच ती इच्छा पूर्ण करेन. तुला आयुष्यभर सुखी राहायचे आहे, मात्र 4 वर्ष दुःखाचा डोंगर चलायचे नाही. मग तुझ्या आयुष्यात कुठलं सुख येणार आहे? किमान 4 ते 5 वर्ष तुला दुःखात काढावे लागतील, मग तू सुखात जाशील. तुझे जीवन अगदी सरळ साधे होणार आहे, कारण आज तू संदेश पाहिला असशील तर कमेंटद्वारे म्हण बाळूमामा मी तुमच्यासाठी प्रत्यक्ष माझा वेळ दिला आहे. तू जर खरोखरच हा संदेश मनापासून ऐकशील तर तुझ्या जीवनात तुला जीवन जगायला प्रेरणा मिळेल. तू तुझ्या जीवनामध्ये हरून गेलेले सर्व क्षण तुला अजून पुन्हा जिंकण्याची हिंमत आणतील असे संदेश बाळूमामांचे शब्द या व्हिडिओमध्ये असतात. म्हणून असे संदेश वेळेवर ऐकत जा. बाळूमामा म्हणतात निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नको, कारण तुझे ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलत असतात. जे तुला आज म्हणतास तू ज्या क्षेत्रात काम करत आहेस त्या क्षेत्रात तू यशस्वी होऊ शकणार नाहीस. तुझ्याने ते शक्य नाही असे अनेक शब्द जेव्हा तुझ्या आजूबाजूचे लोक तुझ्यावर टाकत असतात तेव्हा तू त्यांचे शब्द मनावर घेऊन घाबरून तुझे स्वतःचे ध्येय सोडू नको. अरे जेव्हा तू एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हाच ते तुझ्यावर निंदा करणारे लोक बदलत असतात. पुन्हा तेच म्हणशील मीच याचा स्ट्रॉंग सपोर्टर आहे, मी जेव्हा या क्षेत्रात काम करत होतं तेव्हा मी याला प्रचंड जास्त मदत केलो आहे. असं एक नाही 10 लोक तुला भेटतील असं म्हणणारे. जेव्हा तू यशस्वी होशील आणि जेव्हा तू त्या क्षेत्रात मेहनत करत असशील तेव्हा तेच लोक म्हणत असतील तू या क्षेत्रात करू शकणार नाहीस. म्हणून आधी तुझे ध्येय, तुझे स्वप्न एकदा पूर्ण करून तर बघ. ते डोंगर तू चढतास ते लोक बघ तुझ्या कसे पाठीमागे असतील, तुझे नाव घेतील त्यांचे नाव वाढवण्यासाठी. तुला जर हा संदेश आवडत असेल तर आता शेअर कर, कारण बाळूमामांचे असाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला संपूर्ण लोकांच्या मनात घालायचा आहे. तुझ्या जीवनात नेहमी सत्यासोबत तू चल, मग वेळ आपोआप तुझ्यासोबत चालायला लागेल. सत्यासोबत चालणे म्हणजे प्रचंड मोठे सत्य बोलणे असं नव्हे. सत्यासोबत चालणे म्हणजे त्यातून तुझा देखील फायदा हो आणि दुसऱ्याचा देखील फायदा व्हावे.
तू जर फक्त स्वतःचा फायदा करून घेशील आणि दुसऱ्यांचं प्रचंड नुकसान करशील तर नक्कीच तू सत्याबरोबर नाहीस आहेस. वेळ तुला पुढील भविष्यात नक्कीच तुला धोका देईन. म्हणून तू तुझ्या आयुष्याचा अंदाज आता उत्तम मार्गावर ठेव आणि आयुष्य चांगल्या प्रकारे जग. तू तुझे ध्येय कुणाच्या मनाने किंवा कोण काय तुला म्हणले याच्यावर सोडू नको. बाळू मामा तुला आज खास म्हणत आहेत. तू तुझे आयुष्यात मध्ये तू जे काही ध्येय ठरवलं आहेस, तुझे जे काही स्वप्न आहे, ते स्वप्न जर तू एका व्यक्तीच्या मनाने किंवा कोणी काय म्हणले ते निराश होऊन तुझे ध्येय सोडशील तर तुझे आयुष्य एकदम वायपट जाणार. कारण या जगामध्ये 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत. त्यातील एका माणसाच्या मताने तू निराश होऊन ध्येय सोडू नको. तुला तुझ्या आयुष्यात कोणी साथ दिली नाही तरी चालेल, मात्र तू तुझ्या देवावर तर विश्वास किमान ठेव. शेवटी ते तुझ्या तोंडावर त्यालाच आनंद पाहायचा आहे, त्याला तुझी काळजी आहे. म्हणून तू कोणतीही चिंता करू नको, तो पाहत आहे सर्व. शेवटी काळजी तुझी त्यालाच आहे, तो वरून पाहत आहे. तू कधीही जीवनामध्ये यशाजवळ पोहोचण्यासाठी तुला कधीही शॉर्टकट नसते आणि जर शॉर्टकट असेल तर त्या शॉर्टकटी सारखीच तू प्रचंड मोठ्या वेगाने खाली ढासळशील. म्हणून यशापाशी जाण्यासाठी शॉर्टकट यूज करायची नसते. एक मोठी गोष्ट, जो व्यक्ती आयुष्यात जल्दी यशस्वी होतो तो कोणती शॉर्टकट वापरत नसतो. तो वापरत असतो तो म्हणजे त्याची बुद्धी वापरत असतो, म्हणून तो जल्दी सक्सेस होतो. मात्र पाहणाऱ्याला वाटते तो नेमकेच शॉर्टकट वापरत आहे. तू जर हा संदेश ऐकला असशील तर तुझ्या आयुष्यात आता भरभराटून आनंद येणार. तू जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसशील तर लगेच सबस्क्राईब कर, बेल आयकॉन प्रेस कर. भेटूया असंच.